आता बघू शकता मासा लागलेला आहे मोठा। बघा तुम्ही मासा बघा, दाखव जरा मासा आहे ना, जरा आमच्या प्रेक्षकांना मासा दाखव मोठा। नाव सांग। ग्रुपर ग्रुपर बघा ग्रुपर। हे लागल, काटा लागल, काटा लागल। बघू शकता मासा। मित्रांनो चिंबोरी बघा, लाल एकदम आहे, लाल प्रकारची। हे बघा आपल्याकडे काल्या असतात समुद्र, इकडे बघा समुद्रामध्ये बघा कशी लाल आहे एकदम। नमस्कार मंडळी, मी राहुल गायकवाड आणि राहुल टुरिझम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आपला एक खास ब्लॉग असणार आहे, तो मच्छी पकडण्याचा। आणि मी आलेलो आहे एक मच्छीमार नगरमध्ये। हे कुठे पडतो तर तुम्हाला मी सांगणार आहे। आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला पहिले CST यावं लागतो आणि CST वरून 138ची बस पकडून इथे तुम्हाला GD सोमानेला उतरावं लागतो। तर आता आपण मासे पकडणार आहोत आणि काय मासे लागणार आहेत आणि किती लागणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आणि आज आहे 5वी माल, तर सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर माझ्यासोबत आलेले आहेत आपले पंकज सालावकर, ते बघू शकता तुम्ही सगळे तयारी करत आहेत आता फिशिंग रॉडची। आणि ते एक प्रकारे मच्छी मारण्यामध्ये एक मास्टर आहेत। आणि आता आम्ही तयारी सगळे करतो आहेत। तर बघूया, आता आपण जाऊया थोडा पुढे आणि मग तुम्हाला दाखवतो। हे बघा हे सगळे समुद्र आहे साईडचं, इकडे इथं आपण मच्छी मारणार आहोत आता। बघा कशा पद्धतीने तयारी करतायत। आपण ह्यांना मच्छी मारण्यामध्ये माहिर आणि मास्टरमाइंड का बोलतो तर ह्यांना खूप अनुभव आहे। कारण हे पाण्यामध्ये उतरल्यावरती ना ह्यांना सगळं कळतो की पायाला काय लागलं ते। पायाला कुठला मासा लागला ना त्यांना लगेच समजा, अरे बोलतो लगेच, अरे शिवडा गेला, असं आहे। म्हणून ह्यांना आपण खूप ह्यांना एक्सपिरियन्स आहे पाण्याचं की। आणि आता बघूया काय काय मासे लागणार आहेत त्याच्यामध्ये, समजेल आपल्याला। तर आता चला आपण तिकडे चाललेलो आहे तिकडे आणि बघूया आता आपण पहिली सुरुवात करणार आहोत आता। आणि आपले बंधू पंकज सालावकर मास्टर माइंड, यांना मच्छी मारण्यामध्ये अवॉर्ड दिला पाहिजे आपण। कारण किती पूर आला, पाऊस आला तरी पाण्यामध्ये उतरतात मच्छी मारण्यासाठी। हां दगडी ब काप परत जगतील पाण्यामध्ये। हो का, तर गळ टाकलेला आपण पाण्यामध्ये। घोड्या पण लागलेल्या तिथं बघू शकतो तुम्ही। माशिलो माझ्या इकडं
तर तुम्ही पण इथे येऊ शकता. मच्छी मारण्यासाठी खूप छान असा पॉईंट आहे. इथे येताना सावकाशच्या कारण दगडी पण खूप आहेत. हे बघा इथे दगडी आहेत. इकडे येताना व्यवस्थित या. आणि इकडे बघा बिल्डिंग वगैरे होडा सगळीकडे आहे साईडला. इकडे टाकून द्या साईडला. हां ह्या साईडला टाकून शांत आहे इकडं ना. आणि गल बघू शकतो तुम्ही अटकलेला आहे इथे पाण्यामध्ये. आणि आमचे मास्टर उतरत आहेत पाण्यामध्ये. बघू शकता गळ टाकलेला आहे पाण्यामध्ये आणि खिचत आहेत. मासा आलाय बघा मोठा. हा बघा मासा. मित्रांनो चिंबोरी बघा लाल एकदम आहे. लाल प्रकारची. हे बघा आपल्याकडे काल्या असतात का समुद्र. इकडे बघा समुद्रामध्ये बघा असे लाल आहे एकदम. टाक गल टाक मग इथं. भेटली काय. चावली. बघितली चिंबोरी कशी होती लाल कलरची. आता बघू शकता मासा लागलेला आहे मोठा. बघा तुम्ही मासा बघा. दाखव जरा मासा आहे ना जरा. आमच्या प्रेक्षकांना मासा दाखव मोठा. नावचा ग्रुपर ग्रुपर बघा. ग्रुपर. हे लागल काटा लागल काटा लागल. बघू शकता मासा घ्या. ग्रुपर ग्रुपर मासा आहे. ग्रुपर वेगळ्याच प्रकारचा मासा आहे. बघू शकता तुम्ही. परत आता गळ टाकलेला आमच्या बंधूंनी पंकज सालावकर मास्टर माइंड गलवण्यामध्ये. पायाला नदीमध्ये उतरल्यानंतर पायाला कुठला मासा लागणार ना हे आमच्या एक एवढा एक्सपिरियन्स आहे आमच्या पंकज सालावकरकडे. कारण लहानपणापासून ते पाण्यामध्येच होते ना तिकडे. त्यांना बरोबर माहिती आहे पायाखाली कुठला मासा रव लागलाय की शिवडा लागलाय. तो लगेच अंदाज सांगणार. आता बघा दुसरा गल लावतायत. आता हा मासा काढून दुसरा चेंज करणार आहेत. बघूया आता.
आता आपण तिकडनं आलेलो आहे पूर्ण मासे पकडत पकडत, कारण तिकडे बघा तुम्हाला दिसत असेल सगळं बुडलेलं आहे, भरती आलेले पूर्ण ते बघा सगळं. मागाशी आपण त्या रोडने गेलो होतो तर एकदम खाली होता, आता बघा सगळं पूर्ण पॅक झालेलं आहे, भरती आले तिकडे. आता आपण वरती आलो इकडे या साईडला, वरती आलं ह्याच्यात टाकायला. मैं जाता है यहाँ किधर फूल लेने के लिए वापस आएगा. चला आता आम्ही चाललेलो आहे घरी, आणि आता काय जास्त काय मासे लागलेले आहेत ना आपल्याला, 1-2 लागलेले आहेत फक्त. आणि आता चला, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आमचे मास्टर माइंड मासे पकडण्याचे पंकज सालावकर, त्यांना पण धन्यवाद देतो. आणि आता हा आपला आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटूया.